पिलग्रिमचं फेसवॉश. हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच मस्त असं एक प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करते. ॲक्च्युली हे प्रोडक्ट मी ऑलरेडी तुमच्यासोबत एकदा शेअर केलेलं सुद्धा आहे. डीमार्टला गेले होते त्या दिवशी मी हे फेसवॉश तिथनं घेऊन आले होते. हे पिलग्रिमचं फेसवॉश आहे आणि याची प्राईस माहिती आहे का, 250 आहे. सो यावेळेस स्टॉल दिसला तरी मी तिथे जायची हिंमत केली नाही, कारण बऱ्याचदा आपण ऑनलाईन वगैरे बघत असतो. तसं मी बघितलेलं होतं हे प्रोडक्ट जरा महाग असतात. सो मी विचार करत होते जाऊ दे, महाग आहे तर आपण घ्यायचंच कशाला. पण नंतर क्लिक झालं, अगं स्नेहा डीमार्टमध्ये बऱ्यापैकी डिस्काउंट असतो, सो यावरही असू शकतो, चेकआउट करायला काय हरकत आहे. म्हणून गेले आणि बघितलं तर हे 250चं फेसवॉश तिथे फक्त 95ला होतं. म्हणजे 50%पेक्षाही जास्त डिस्काउंट होता. मग मी विदिन अ सेकंड म्हणजे पटकन जे आहे हे बास्केटमध्ये टाकलं. लगेच मी हे तुमच्यासोबत शेअर केलं नाही, कारण मला याचा ॲक्च्युअल रिझल्ट काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. सो 8 दिवस झाले मी हे फेसवॉश यूज करते आहे आणि चेहऱ्यामध्ये खरंच माझ्या बऱ्यापैकी जो आहे म्हणजे फरक पडलेला मला जाणवतोय. हे क्लेमच करतं फेसवॉश बघा, व्हिटॅमिन सी ब्राईटनिंग जेल फेसवॉश असं यावर लिहूनच आहे आणि त्यानुसार त्याचा रिझल्टही मला जाणवतोय. कारण स्किन भयंकर टॅन झाली होती. महिन्यात यात्रेला जाणं झालं, दिवसभर उन्हात आम्ही म्हणजे तडपते उन्हात जे आहे मस्त फिरलो. त्यानंतर 2-3 दिवस पचमडीला गेले, तिथे उन्हात इकडून तिकडे हुंदडलो नुसतो आणि त्यामुळे स्किनचा ना असा बँड वाजला होता की काय सांगू. सो यामुळे टॅनिंग बऱ्यापैकी कमी झालेलं मला तरी जाणवतंय. आणि त्यानंतर आणखी याचं टेक्स्चर यावर लिहिलेलं आहे जेल टेक्स्चर आहे. खरंच जेल टेक्स्चर आहे आणि एवढंसं वाटाण्याचे दाणे एवढं जरी घेतलं ना पूर्ण चेहरा मस्त असा कवर होतो आणि वॉश केल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. एक ते तर आहेच. सो छान वाटलं मला हे फेसवॉश. तुमची इच्छा असेल आणि तुमच्या आजूबाजूला जर डीमार्ट असेल, कमी किमतीत मिळत असेल तर नक्की घ्या. वर्थ इट आहे. प्राईस जरी जास्त असेल ना, म्हणजे मला तर अर्ध्यापेक्षा कमी प्राईसमध्ये मिळालं, पण 250ला जरी घ्यायचं म्हटलं ना हे फेसवॉश तरी हे ना वर्थ इट आहे. कारण स्किन खूप छान मला जाणवते आहे 8 दिवसापासून. आणि प्राईसचं म्हणाल तर बघा, मी डेली जे आहे हे क्लीन अँड क्लिअरचं फोमिंग फेसवॉश यूज करते आणि याची प्राईस माहिती आहे का, 99. 50 ml साठी मी मोजते आणि हे 250 ml सॉरी हे 250 100 ml आहे. म्हणजे प्राईस जवळपास सेमच आहे. हेही फेसवॉश छान आहे. आता मी वर्षानुवर्षे हेच यूज करते आहे. पण याने होतं का, याने स्किननं वॉश केल्या असं ड्रायनेस जाणवतो, जो याने मला नाही जाणवला आहे या 8 दिवसामध्ये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे फेसवॉश आधी मला मिळालं असतं ना हिवाळ्यात तर खूप छान झालं असतं. स्किन आणखी म्हणजे जास्तीची काळजी घ्यायची मला गरज पडली नसती. सो आपली एक मेंटॅलिटी असते बघा, म्हणजे ब्रँडेड वस्तू किंवा थोड्या महाग साईडला जाणाऱ्या वस्तू आपण घ्यायला जात नाही त्याच्या प्राईस पाहून, पण खरंच त्याची क्वालिटी ही तशीच असते प्राईजनुसार. सो मला तरी छान वाटलं आणि कम्पेअर करता तर मग तर बेस्टच आहे. ॲक्च्युली जर आता ही डीलमध्ये मिळाल्यामुळे यापेक्षाही हे मला स्वस्तात पडलेलं आहे. हे 50 ml 99 मोजलेत मी आणि हे 100 ml साठी 95 मोजलेत. त्यामुळे प्राईजनुसारही मला हे परवडलं आणि रिझल्ट फॅन्टॅस्टिक आहे. खरंच मला भरपूर आवडलं. एक आपल्या बायकांची फक्त एक मेंटॅलिटी असते की महाग वस्तू दिसले की आपण स्वतःसाठी, इतरांसाठी तर सर्व महागडं घेतो, पण स्वतःसाठी खर्च करताना आपण या गोष्टीचा विचार करतो. पण काही वस्तू काही गोष्टी अशा असतात की त्यासाठी मग विचार न केलेलाच बरा. कारण स्किन एकदा खराब झाली की पुन्हा मग ती भरून निघत नाही. म्हणून आपण स्वतःसाठी स्किनसाठी एवढा खर्च जो आहे करू शकतो. पण सध्या तरी यावर भरपूर डिस्काउंट आहे, त्यामुळे म्हणजे हे मी तुम्हाला प्रिपेअर करते. तुमच्या आजूबाजूला जर डीमार्ट असेल तर नक्की त्याला भेट द्या आणि हे फेसवॉश खरंच बेस्ट आहे. सो चला, मला करायचं आहे स्वयंपाक. म्हणजे ब्रेकफास्ट झाला आमचा, मस्त पोहे केले होते. त्यानंतर पोळ्याही मी बनवल्यात. भाजी राहिली बनवायची, कारण घरात एकही भाजी नाही, फक्त एक कांदा आणि एक लसूण आहे. लसूणच्या 4-5 पाकड्या आहेत, एकही भाजी नाही. त्यामुळे मी वेट करत आहे आरोहीच्या पप्पांचा कॉलचा. जर त्यांचा कॉल आला आणि ते बोलले स्नेहा तू बाजारात जा, सो मी भाजी घेऊन येईल, नंतर भाजी बनवेल, किंवा मग ते बाजारात जात असतील तर खूपच छान. असं जे आहे माझं चाललेलं.
पण आता तुमच्यासोबत बोलता बोलता क्लिक झालं की जाऊ दे, भाजी नाही पण उडदाची डाळ आहे, ती पण काळीवाली घरात, सो तीच बनवते. पण त्यासाठी ना मला थोडं वेट करावं लागेल, कारण ती भाजी आरोही बिलकुल खात नाही. तिला म्हणजे तिच्यासमोर जर मी आता बनवली ना, ती मला बनवूच देणार नाही, म्हणून थोड्या वेळ वेट करते. आता तिचं चाललं आहे आंघोळीला जायचं, तिला आंघोळीला जाऊ देते, त्यानंतर ती भाजी बनवते. ऐकलं की येईल ओरडत. सो उडदाची डाळच बनवते आणि तिने ऐकायच्या आधी पटकन जे आहे डाळ लावून देते आणि ती आंघोळीला गेली की पटकन भाजी बनवून घेईल. मला माहीत आहे, तर येणार असते चौकशा करायला, मम्मा काय भाजी केली काय नाही. पण नंतर सटकवता येतं तिला काहीतरी सांगून, किंवा केल्यावर मग दुसरा सेकंड ऑप्शन मी देत नसते, ते तिलाही माहीत आहे. म्हणून ती भाजी करायच्या आधीच जे आहे ना, म्हणजे लक्ष ठेवून असते मम्मा काय बनवते ते. सो चला बघा, असं होतं घाई गडबडीत, म्हणजे तेल राहिलं टाकायचं आणि मोहरीच टाकायला चालली मी. तेलाच्या ह्या बॉटलनं खरंच खूप आवडल्यात मला माहीत आहे खूपदा यांचं कौतुक करून झालंय तुमच्याजवळ, पण खरंच एवढ्या कमी किमतीत एवढी युजफुल गोष्ट मिळाली तर कौतुक हे होणारच नाही का. वाट बघत होते केव्हा एकदा की आरू आंघोळीला जाते आणि मी भाजी बनवायला सुरुवात करते, कारण आज आमच्याकडे बनते आहे उडदाची डाळ, जी आरोहीला आवडत नाही. पण आज शुक्रवार आहे, लास्ट डे आहे, त्यामुळे भाजीपाला काही नाही. मागच्या आठवड्यात आरोहीचे पप्पा व्हेजिटेबल्स आणलेच नव्हते, बाजार केलाच नव्हता, त्यामुळे आता सर्वच संपलं. इव्हन कांदे आणि लसूण आज आणि सायंकाळचं होईल तेवढंच आहेत. सर्व फ्रीज तर अख्खं रिकामं झालंय आणि असं क्वचितच होतं आमच्याकडे 7-8 महिन्यातनं कधीतरी. सो ऑप्शन असल्यामुळे मी उडदाची डाळ बनवते आहे आणि आम्हाला सर्वांना प्रचंड आवडते, फक्त आरोही सोडली तर. त्यासाठी बघा मस्त लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवलाय मी, ते हिरव्या मिरचीचा. माहित नाही या पुरीला का आवडत नाही. इतकी छान लागते ना ही भाजी, मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा पण थोडंसं तिखट पण घालते, त्यामुळे अशी झणझणीत बनते की काय सांगू. यामध्ये तुम्ही ना शेंगदाणे किंवा मग आपलं जे सुकं खोबरं असतं ना त्याचे कापही घालू शकता, आणखी बढिया बनते. चला, आरोहीने नाही म्हणता खाल्लीच भाजी. त्यानंतर तिला मी थोडंसं जे आहे चिटचॅट बनवून दिलं टिफिनमध्ये ब्रेकफास्ट पुरतं, आणि आत्ता आरोही गेली स्कूलला. भाजीला काही नव्हतं, त्यामुळे भाजी लेट केली, ते शेअर केलंच मी तुमच्यासोबत. त्यामुळे काय झालं, माझी क्लिनिंगची कामं आज पटपट आटोपली. झाडल्यानंतर आधी डस्टिंग केलं, इच्छा नव्हती डस्टिंग करायची, म्हटलं जाऊ दे, काल केलं होतं तरी म्हटलं जाऊ दे स्नेहा, एक हात फिरवायला काय लागतं. सोफा आणि ह्या शेल्फ वगैरेही थोड्या बरेच दिवस झाले म्हणजे क्लीन केल्या नव्हत्या ह्या शेल्फ, सो त्याही क्लीन केल्या, सोफ्यावरनंही हात फिरवला. आणि आता वाटत आहे की विनाकारण केलंच नाही हा, कारण तुम्ही बघितलंत ना समोर तो दरवाजा फोडला ना, सो ती माती, ती सिमेंट वगैरे सर्व आतमध्ये आलं आणि घर जसंच्या तसं झालं. एक मात्र फायदा झाला माझा यामध्ये की मी त्यांना ना हे थोडंसं सिमेंट आणि रेती मागवून घेतली, कारण काही ना काही कामं घरात निघत असतात बघा, तेव्हा हे कामाला येतील. आज पुन्हा पिहू घरी आहे आणि आज पुन्हा माझ्या घराची अवस्था बघा काय आहे. आणि फक्त बेडरूममध्येच नाही तर हॉलमध्ये पण बघा. आज दिवसभर असं चालणार आहे का पिहू? दमली रे बाबा मी हा पसारा आवरून. बघा, आणखी शाळेला सुट्ट्याही लागलेल्या नाहीत आणि आमचा हा सर्व असा गोंधळ जो आहे चालूही झालेला आहे. आणखी तर अभी तो दिल्ली दूर हे, सध्या फरवरी चाललाय, म्हणजे लास्ट डे आहे फरवरीचा, लास्ट नाही सेकंड लास्ट आहे. त्यानंतर मार्चमध्ये काही दिवस सुट्ट्या असतील, सकाळची शाळा. त्यानंतर एप्रिल, मे, जून, 4 महिने मस्त गोंधळच आहे. असा पसारा करतो तो, पण एक त्याची चांगली सवय पण आहे, जो पसारा त्याने केला ना तो आवरूनही ठेवतो. पण कधीतरी लक्ष नसलं किंवा त्याला कंटाळा आला की मग त्याला थोडं सांगावं लागतं, कधीतरी ओरडावं लागतं. पण मी त्याला काय आरोहीला सुद्धा ही सवय लावली, तुम्ही कितीही पसारा करा, कितीही खेळा, आता मुलं आहेत म्हटल्यावर पसारा हा घरात होणारच, आणि त्यांच्या खेळण्यांना आपण पसारा नाही म्हणू शकत. आणि ही रिकामी कामं जर त्यांना करू दिली नाही तर मग ते मोबाईलचा किंवा मग टी व्हीचा सहारा घेतात. त्यापेक्षा जितका पसारा करता येईल
करायचं असेल तितकं मी त्यांना करू देते, पण तो त्यांनाच आवरायला सांगते. सध्या त्याचं चाललेलं आहे खेळणं आणि त्याचं म्हणणं असं आहे, तू माझ्याबद्दल काहीच सांगू नको मम्मा. म्हणून मी ते तिथेच बोलणं स्टॉप केलं आणि मी आली सरळ किचनमध्ये. आज फायनली शुक्रवार आणि आमच्याकडे बाजार आला, सो तोच आता मला इथे भरून ठेवायचा आहे. ती एक म्हण आहे बघा, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, असं काहीसं आजचं जो आहे किंवा या आठवड्यातलं जे आहे आमचं रुटीन होतं. नाहीतर इतका भाजीपाला असतो ना घरी, म्हणजे खाता खाल्ल्या जात नाही. खूप टेन्शन असतं बरं का. भाजीपाला असलं तरी सारखंच टेन्शन, नसलं तरी सारखंच टेन्शन. नसलं की काय करू काय करू असं होतं, आणि असलं की कोणती आधी संपवू आणि त्यातली एकही भाजी कशी सडणार नाही, खराब होणार नाही, पूर्ण पैसे कसे वसूल होतील याची काळजी असते. त्यापेक्षा ना मला ते म्हणजे हातगाडीवरचा भाजीपाला घ्यायला आवडतो. माझ्या आईकडे आहे ती पद्धत. दारावर येतो भाजीपाला, मस्त जेव्हा गरज असेल तेव्हा 1-2 वेळची भाजी घ्यायची, धुवायची, फ्रेश फ्रेश भाज्या खायच्या. म्हणजे 8 दिवसाची भरून ठेवा, त्यानंतर ती क्लीन करत बसा, त्यानंतर ती खराब होणार नाही याची काळजी घ्या. ते एक टेन्शनही नसतं, फ्रेश खायलाही मिळतं. शिवाय घरात भाजी नसल्यानं ही काळजीही नसते की आता काय बनवू. माहीत असतं थोड्या वेळात भाजीवाला फेरीवाला येईलच आणि आपल्याला वाटेल ते आपण घेऊ शकतो. पण इथे काही ऑप्शन नाही. सो म्हणून चला आता भाजीपाला आलेला आहे आठवड्याभराचा, तो आता मस्त आधी वॉश करते, निवडते, नंतर फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित ठेवते. आणि ज्या भाज्या आधी खराब होतात त्या क्रमानुसार जे आहे ना, मी ते रचूनही ठेवत असते. म्हणजे कधी कोणती भाजी यूज करायची तेही जे आहे माझं आजच फिक्स होत असतं. सो ते सर्व ठेवलं आणि आत्ता तुम्हाला काही दाखवते सामान. यावरून असं समजू नका आज पुन्हा काही DIY बनणार आहे. आज काहीच बनणार नाही. हे जुनेच DIY आहेत बघा, आठवत असतील तुम्हाला तर. हे वॉल आर्ट मी काही दिवसापूर्वीच बनवले होते. एक तर हे जे सी शेलपासनं बनवलं होतं, स्वान वगैरे वगैरे ते, आणि दुसरं तर हे मोझॅक आर्ट, जे तुम्हाला प्रचंड आवडलं होतं असं मला कमेंटमधून तुम्ही कळवलंही होतं. सो झालं काय, याला ना आता मला वॉलला हँग करायचं होतं आता, म्हणजे भरपूर दिवसापासनं. पण हँग करण्यासाठी ज्या हुक्स लागतात त्या माझ्याकडे नव्हत्या. प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये गेली ना तर एकतर लक्ष राहायचं नाही. एकदा तर मी लिस्ट बनवून नेली, तरी आरोहीचे पप्पा बोलले, तुझ्या या 2-4 हुकसाठी कुठे मला फिरवते, चल बाई. सो त्यांनी मला काही ते घेऊन दिलेच नाहीत, कारण हार्डवेअरच्या दुकानात जावं लागतं त्याच्यासाठी. सो आता बसले होते, सो मला आयडिया आली, म्हटलं जाऊ देत, हुक्स नाहीत तर काय, आपण हुक्स बनवू तर शकतो. सो मी छोटे छोटे हे मायक्रमे थ्रेड घेतले आणि या ग्लूच्या मदतीने ते अशा प्रकारे चिपकवलेत बघा. आणि डबल सेफ्टी म्हणून त्यावर मी हा मास्किंग टेपही लावते आहे, म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे ते चिपकून राहावं. तुमच्याकडे हेही नसेल ना तर तुम्ही सुतळीही इथे यूज करू शकता, किंवा आपला तार असतो ना तोही एमसीलच्या मदतीने त्याला हुकचा शेप देऊन जो आहे अशा प्रकारे इथे फिट करू शकता. पण हे मला जरा इझी वाटलं म्हणून मी तेच लावलं, आणि तेही खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग प्रकारे चिपकतं. आणि तुमचं हे DIY जे आहे ना तेही भिंतीवरनं म्हणजे पडत वगैरे नाही. बरं चला, ते सुकायला ठेवलं मी अर्धा 1 तास. त्यानंतर आता ते हँग करायचं. आता हँग करण्यासाठी इथे बघा अगदी छोटे खिळे आहेत हे माझ्याकडे, ते मी यूज करणार आहे. कारण मोठे खिळे भिंतीत पटकन जात नाही आणि जाता जाता भिंत बऱ्यापैकी डॅमेज होते, किंवा गरज नसताना ते खिळे जर काढायचा प्रयत्न केला तेव्हाही भिंत डॅमेज होते, किंवा ते तसेच ठेवलेलेही चांगले दिसत नाहीत. पण हे छोटे जे खिळे आहेत ना, याने भिंतही डॅमेज होत नाही, आणि तुम्ही काढले ना जरी तरी एक छोटूसं छिद्र दिसतं, त्या पलीकडे काहीच नाही. आणि हे खिळे कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात इझिली मिळतात. आणि कोणतंही जरा हेवी जरी एखादी गोष्ट तुम्ही याला जर हँग करायचा प्रयत्न केला ना तरीही इझिली हँग होते, आणि भिंतीतही ते खूप इझिली जातात. आणि भिंतीचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकसान काहीच होत नाही. आता हे हँगिंग तरी खूप हलके आहेत, यापेक्षा जरा हेवी एखादी फोटो फ्रेम जरी तुम्ही लावली या खिळ्यांना तरी फरक पडत नाही. आणि बघा हे वॉल हँगिंग लावल्यानंतर इतके प्रिटी दिसत आहेत की काय सांगू. चला आता पुन्हा एकदा घरीच हाताने बनवलेल्या वस्तूंनी माझं घर सजलं आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला पूर्ण हॉलचाच जो लूक आहे तो कसा दिसतोय ते दाखवते.
बरं चला, आता अपेक्षा करते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल आणि त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.